म्हणतात. म्हणून त्या काळामध्ये गव्हर्नमेंटनेच सांगितलं आपल्याला हरित क्रांतीची सुरुवात करा, म्हणजे केमिकलचा वापर करा, उत्पन्न वाढवा, नैसर्गिक शेती केली पाहिजे. म्हणून गव्हर्नमेंटने सांगा खरंच नैसर्गिक शेती होऊ शकते, करतोय. मग ही माती विषारी झाल्यामुळे प्रत्येक आपल्या शेतामध्ये करून तिच्यापासून मला नाशिक सारख्या ठिकाणी ऑफिस करता आलं. मुंबईमध्ये माझ्या स्वतःच्या मालकीचे 2 मार्केट आहे. ती म्हणाली फक्त आम्हाला सांगायसाठी किशोर सरांनी धरून आणलं असं नाहीये. माझं म्हणजे तुम्हाला आपण वाचलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी आमच्यासारख्या लोकांना तुम्ही सेंद्रिय अन्न पिकवलं का आम्हाला द्या, आम्ही 4 रुपये आणि सगळे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ना, जे काम करणारे घटक जीव, प्रत्यक्ष जीव जमिनीमध्ये ते आम्हाला डोळ्याने दिसत. म्हणून आम्हाला काय करायला लागलं, ती उपलब्ध करणाऱ्या गोष्टी याच्यामधून मिळणार. म्हणजे मला पिकाला वाटतं नसरा पाहिजे आणि वाटत माझं लक्षात घ्या. मी स्वतः प्रयोग केलेला आहे. तर निसर्गात एवढं काही सर्व अवेलेबल आहे, एवढं उपलब्ध आहे, पण आपल्याला दम नाहीये. बरोबर आहे का नाही? की जोपर्यंत तुम्ही करत नाही, आता कोबी 2 महिन्यात येते, पण तुम्ही औषध असे मारतात ते 4 महिने ते कोबी त्या पिकात ते औषध राहतात, तोपर्यंत ती काढली बी जाते. आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे कीटकनाशक बनवायचंय. बरोबर, जो पाला जनावर खात नाही तो आपल्याला तिथं वापरायचा आहे. जसं की कडुलिंब, सीताफळ आहे की नाही, अजून कनेर आहे की नाही, करंज, एरंडी, रुईचे पानं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट, निरगुडीची 2 किलो, बदकवेलीची 2 किलो, पपईची 2 किलो, गुलवेलाची पाने 2 किलो, सीताफळ 2 किलो, करंजाची पाने 2 किलो, एरंडीची पाने 2 किलो आणि कानेरीची पाने 2 किलो, रुईचा जो ठेचा आहे किंवा पेस्ट आहे तो 2 किलो पाला टाकायचा आहे. बरोबर, ह्या ड्रम मध्ये हा सर्व पाला टाकल्यानंतर याच्यात 200 लिटर पाणी मावेल. 200 त्याला मुरू द्यायचे आणि सावलीत ठेवायचे, उन्हामध्ये ठेवू नका. मग आता हे 2 महिन्याचं झाल्यानंतर हे तुम्ही कीटकनाशक म्हणून वापरू शकता. इतके सुंदर रिझल्ट आहेत, तुम्हाला सांगतो. तुम्हाला टेन्शनच नाही. त्याचं कारण सांगतो, जे एवढे बी कीटक आहेत त्या कीटकांवर हे मारल्यावर कीटकाची खाण्याची इच्छा मरून जाते. बरोबर, आपण जेव्हा हे वापरायला सुरुवात करतो तर जे मित्र कीटक आहे ट्रायसोप आले